वळूया पुढील बातम्यांकडे। माध्यमं ही केवळ माहिती देण्याचं साधन नसून समाजाची विचारसरणी घडवणारी प्रभावी शक्ती आहेत। त्यामुळे महिलांशी संबंधित विषय हाताळताना विशेष संवेदनशीलता, जबाबदारी आणि अचूकता आवश्यक आहे, असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितलं। राष्ट्रीय महिला आयोग तसंच राज्य सरकारच्या माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं मुंबईत आयोजित महिला माध्यमे आणि तंत्रज्ञान या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या आज बोलत होत्या। डिजिटल युगात बातम्यांचा वेग वाढला असला तरी पडताळणीशिवाय माहिती प्रसारित होण्याचा धोका वाढला आहे। बातमी लवकर देणं महत्त्वाचं असलं तरी तिची विश्वासार्हता त्याहून अधिक महत्त्वाची आहे, असं त्या म्हणाल्या। फेक न्यूज आणि दिशाभूल रोखण्यासाठी तथ्य तपासणीला प्राधान्य देण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला। महिलांविरोधातील गुन्ह्यांचं वार्तांकन करताना सुयोग्य भाषेचा वापर करत पीडितेचा सन्मान आणि ओळख संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य असावं, तसंच कोणत्याही परिस्थितीत पीडितेची ओळख उघड न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। या कार्यशाळेला लेखिका डॉक्टर रिचा सूद, वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता यांच्यासह मुंबईतील पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यवतमाळमधल्या